श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकदा दूर डोंगर रांगा, दाट वनराई आणि स्वच्छ नद्यांनी वेढलेल्या एका प्राचीन गावात लोक अत्यंत साधेपणाने पण श्रद्धेने आपले जीवन जगत होते. त्या गावात दरवर्षी श्रावणाच्या महिन्यात ग्रामदेवतेची पूजा करत असे. गावकरी मानत होते की देवी फक्त दगडात किंवा मूर्तीमध्ये नसून ती त्याच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक धान्याच्या कणात आणि प्रत्येक संकटाच्या क्षणी त्यांच्यासोबत उभी असते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आख्यायीनुसार ही देवी पूर्वी साधी स्त्री होती, करुणामयी, दयाळू आणि अत्यंत शक्तिशाली आत्मबल असलेली. त्या काळी गावावर भयंकर दुष्काळ पडला होता. नद्या आटल्या, शेती कोमेजली, मातीला पाणीच मिळेना, लोकांना पोट भरायला धान्य नव्हते. आकाशाकडे पाहून लोकांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, देव कुठे आहे? त्यांची प्रार्थना कोण ऐकेल? गावातील वृद्ध मंडळी म्हणत होती की निसर्ग रागवला, पृथ्वीची ऊर्जा असंतुलित झाली आहे. त्याच्या वेळी त्या साध्या स्त्रीने पुढे येत सर्वांना धीर दिला. ती म्हणाली, देव आपल्या बाहेर नाही, तो आपल्यातच आहे. आपण सामूहिक प्रार्थना करू, विश्वास पक्का ठेवू आणि निसर्गाशी मैत्री करू. तिने गावकऱ्यांना एकत्र जमवलं. सर्वांनी उपवास केला, मन शुद्ध केलं आणि त्या पर्वतावर जाऊन ध्यानधारणा केली, जिथे जुन्या ऋषींची साधना झाल्याचं सांगितलं जातं. पहाटेच्या वेळी त्या स्त्रीने आपल्या डोळे मिटले, हात जोडले आणि नभी उंचावलेल्या सूर्याकडे पाहत डोळ्यात आसुंनी प्रार्थना केली. तिच्या मनातली भावना शुद्ध होत्या. स्वार्थाशिवाय भीतीशिवाय फक्त लोकांच्या कल्याणासाठी. अचानक वातावरण बदलू लागलं. मंद वारा वाहू लागला, आकाशात ढग जमू लागलं. गावकऱ्यांच्या मनात आशेचं किरण जागं झालं आणि काही वेळात गडगडाट झाला. पाऊस बरसू लागला. ज्या धरतीने दीर्घकाळ तहान सहन केली होती ती पुन्हा जिवंत झाली. मातीचा सुगंध पसरला आणि लोकांचा आनंद अश्रूंमध्ये व्यक्त झाला. त्या क्षणी लोकांनी पाहिले, त्या स्त्रीच्या अंगातून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. तिच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं, पण तिच्या डोळ्यात विश्वा एवढं करुणा होते. त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी तिला देवी मानलं. तिच्या स्मृतीत एक मंदिर उभारण्यात आलं, पण ते फक्त दगडाचं नव्हतं, ते श्रद्धेचं, कृतज्ञतेचं आणि मानवी विश्वाचं प्रतीक होतं. लोक म्हणत होते की ती देवी निसर्गाच्या ऊर्जेशी एकरूप झालेली आहे. जेव्हा केव्हा कोणी संकटात असतं, मनातल्या मनात तिचं नाव घेतं आणि त्यानं एक अनोखी शक्ती जाणवते. असे म्हणतात की देवी स्वतः पावसासारखी असते, कधी शांत, कधी प्रखर, पण नेहमी जीवन द्यायला तयार. कालांतराने लोकांनी या कथेचे खूप अर्थ लावले. कुणी म्हणालं की ती शक्तीचं प्रतीक आहे, कुणी म्हणालं मातृत्वाची ओळख आहे, तर कुणाला वाटलं की ती अंतर्मनातील धैर्य आहे. पण खरी गोष्ट अशी होती की प्रत्येक भक्ताच्या मनात ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होते. कधी ती माता, कधी रक्षा करणारी योद्धा, कधी मृदू सहचारी, तर कधी कठोर पण न्याय करणारी शक्ती. गावातील वृद्ध आजही मुलांना सांगतात की देवी बाहेर कुठेतरी नाही, ती त्या स्त्रीसारखीच आपल्या आसपास चालते, बोलते, हसते आणि आपल्याला योग्य वेळेस मार्ग दाखवते. जेव्हा आपण निसर्गाचा सन्मान करतो, लोकांवर दया ठेवतो, सत्याचा मार्ग धरतो, तेव्हा देवी आपल्यासोबत चालते. आणि जेव्हा आपण लोभ, मत्सर, स्वार्थ यात अडकतो, ती आपल्याला संघर्ष देऊन परत जाग करते. या कथेतले सर्वात मोठं रहस्य असं की देवी म्हणजे केवळ एक दिव्य शक्ती नसून ती विश्वासाचा श्वास आहे. तो सांगतो की संकटात पळायचं नाही, तर उभं राहून त्याला सामोरं जायचं. ती शिकवते की खरी शक्ती तलवारीत नाही, तर करुणेत आहे. कारण जिथं प्रेम, समर्पण आणि कृतज्ञता आहे, तिथेच देवत्व वास्तव प्रकट होतं. ही कथा फक्त एका गावाची नाही, ती प्रत्येक माणसाच्या जीवनातली आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करतो, तेव्हा देवी आपल्याला हातात हात घालते आणि मंद आवाजात सांगते, विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.